मित्रांनो, जर तुम्ही आता 12वी मध्ये असाल आणि 12वी नंतर तुम्हाला LLB करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल रोड मॅप देणार आहे। आतापासून तुम्हाला कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही 12वी नंतर LLB ला ऍडमिशन घेऊ शकता। तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाइन मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र लॉ CET 2026 साठी 3 इयर आणि 5 इयर CETच्या बॅचेस ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत। या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतात, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिल्या जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रिपेअर केलं जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाइन ॲप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता। आणि जे विद्यार्थी 2027 साठी लॉ CETचं प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाइन क्लासेस मध्ये आम्ही बॅचेस सुरू केलेले आहेत। तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुम्ही सुद्धा त्या बॅचेस जॉइन करा। 12वी नंतर LLB करण्यासाठी आपल्याला 5 इयर लॉ CET द्यावी लागते आणि त्या एक्झामचा आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात। तर त्या एक्झामला तुम्हाला क्वालिफिकेशन जे लागतं ते 10+2 म्हणजे 12th लागतं। तुम्ही 12वी जर पास असाल किंवा 12वी ॲपियर असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, ओपन कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर तुम्हाला 45% मार्क्सची इथे एलिजिबिलिटी आहे। SC ST साठी 40%, VJNT SBC आणि OBC कॅन्डिडेटसाठी 42% मार्क्स इथे अपेक्षित आहेत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये। त्यानंतर मित्रांनो, आपण या परीक्षेचा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम जर पाहिली तर इथे तुम्हाला 120 प्रश्न विचारले जातात। टोटल मार्क्स पण 120 असतात। या 120 प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा वेळ दिलेला असतो। प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला इथे 1 मार्क देतात आणि परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसेल। तसेच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जातात। एका प्रश्नाला इथे 4 ऑप्शन्स असतात, त्यापैकी तुम्ही एक ऑप्शन इथे निवडायचा असतो। तर या एक्झामचा मोड जो आहे तो ऑनलाईन पद्धतीचा असतो, कम्प्युटर बेस्ड ही टेस्ट आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या CETचा जर आपण सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड, लीगल रिझनिंग 32 मार्कला तुम्हाला विचारलं जातं। लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग सुद्धा 32 मार्कला इथे विचारतात। जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 24 मार्क, इंग्लिश 24 मार्कला आणि बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला 8 मार्कला इथे विचारलं जातं। तर मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टवरती लाईव्ह क्लासेस ग्लोबल ऑनलाईनच्या बॅचमध्ये घेतले जातात आणि सोबतच MCQची प्रॅक्टिस सुद्धा तुमची या बॅचमध्ये करून घेतली जाते, जेणेकरून एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही कम्प्लिटली प्रिपेअर होता। तसेच मित्रांनो, या सिलेबसला तुम्ही प्रिपेअर करण्यासाठी कुठले इम्पॉर्टंट बुक्स वापरायला पाहिजे त्याविषयीच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक चेक करा आणि कुठले बुक्स तुम्ही इथे रेफर करायला हवे ते त्यामधून तुम्ही पाहू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामला जर प्रिपेअर करायचं असेल तर आत्ता तुम्ही जर 12वी मध्ये असाल तर आत्तापासून जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर केलं तर नक्कीच या 9-10 महिन्यामध्ये तुमचं प्रिपरेशन या एक्झामसाठी कंप्लीट होऊ शकतं। तर या CET मध्ये विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस जो आहे तो खूप वॉस्ट आहे आणि तुम्हाला 12वीचा तुमचा स्टडी मॅनेज करून हा CETचा एक्स्ट्रा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे। आणि त्यासाठीच मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनचं जे स्टडी मटेरियल आहे CET फोकस्ड आहे, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम प्रिपरेशन या CETचं करता येतं। तसेच आमच्या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातील, त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करून तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंटचं स्किल इथे सुधारू शकता। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या CET मध्ये तुम्हाला गायडन्सची खूप जास्त गरज पडते आणि या CETचा स्टडी करत असताना तुम्ही काही गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे, जसं की लीगल टर्म्स, लँडमार्क केसेस, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, करंट अफेअर्स अँड स्टॅटिक जनरल नॉलेज, क्रिटिकल रिझनिंग अँड पझल्स आणि इंग्लिशमधून रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामर इत्यादी टॉपिकवरती तुम्ही जर जास्त फोकस केला तर नक्कीच तुम्ही ही CET पास होऊ शकता। तसंच मित्रांनो, आता या CETला अप्लाय कधी करतात तर या CETचं नोटिफिकेशन जे आहे ते डिसेंबर ते जानेवारी या 2 महिन्यामध्ये येतं आणि जानेवारी महिन्यामध्ये या CETचे ॲप्लिकेशन सुरू होतात। एक्झाम जी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे आणि हे ॲप्लिकेशन करताना तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवरती पोर्टल अवेलेबल करून दिलं जातं। तुम्ही तिथे या CETला अप्लाय करू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आत्ताच ग्लोबल ऑनलाईनच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या डेट्स ज्या आहेत त्या तुमच्याकडनं मिस होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या CETला अप्लाय करताना तुम्हाला काही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात, जसं की फोटो आणि सिग्नेचर, 10वीचं आणि 12वीचं मार्कशीट,
त्याच्यानंतर कास्ट किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर, आणि एक फोटो आयडी कार्ड तुम्हाला ऍप्लिकेशन करताना इथे विचारलं जातं. तसेच मित्रांनो, एक्झामच्या अगोदर एक 7 ते 10 दिवस तुमचे ऍडमिट कार्ड येतात आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये याचे एक्झाम सेंटर असतात. जसं की आपल्याला माहिती आहे, ही सीईटी जी आहे ही कम्प्युटर बेस्ड आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला द्यायची आहे. तसेच मित्रांनो, या एक्झामचा जो रिझल्ट आहे तो एक्झाम नंतर 4 ते 6 आठवड्यामध्ये येतो आणि या रिझल्टवरनच तुमचं रँक आणि मेरिट कॅल्क्युलेट केलं जातं. या सीईटीचा रिझल्ट आल्यानंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होतात आणि या कॅप राऊंडच्या माध्यमातून तुम्हाला कॉलेजेस अलॉट केले जातात आणि हे कॅप राऊंड सीईटी सेल स्वतः कंडक्ट करते. तर कॅप राऊंडमध्ये तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, पुढे तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात, म्हणजे तुमचं कॉलेज तुम्हाला तिथे अलॉट होतं. तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजवरती जाऊन तुमचं ऍडमिशन हे फीस भरून कन्फर्म करता. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही टॉपचे लॉ कॉलेजेस आहेत, तिथे जर आपण LLB केली तर नक्कीच करिअरच्या बाबतीमध्ये तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे. जसं की GLC मुंबई आहे, ILS लॉ कॉलेज पुणे आहे, रिझवी लॉ कॉलेज आहे, त्याच्यानंतर प्रवीण गांधी लॉ कॉलेज आहे आणि फर्ग्युसन कॉलेज पुणे. हे जे कॉलेजेस आहेत ते महाराष्ट्रामध्ये टॉपचे काही कॉलेजेस आहेत. तर आपण या एक्झामची प्रॅक्टिस करताना हेच कॉलेज टार्गेट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला LLB मध्ये मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं की BA LLB, BBA LLB हा 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स तुम्हाला त्या कॉलेजेसवरती अवेलेबल आहे. आणि LLB करता करता तुम्हाला लीगल नॉलेज पण भेटतं, त्याच्यानंतर लीगल इंटर्नशिप सुद्धा तुम्हाला करता येतात. तसेच तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सुद्धा दिल्या जातात. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची LLB कंप्लीट कराल त्यावेळेस तुम्ही लीगल प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर ज्युडिशियरीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम देऊन तिथेही तुमचं करिअर करू शकता. BBA LLB सारखा कोर्स करून तुम्ही कॉर्पोरेट लॉ मध्ये तुमचं करिअर घडवू शकता. तसेच LLB नंतर तुम्ही LLM करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुढे UPSC असेल, MPSC असेल अशा सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स जे आहेत गव्हर्नमेंटमध्ये तिथेही जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, या स्टेप्स फॉलो करून नक्कीच तुम्ही तुमचं जे करिअर आहे ते लीगल सेक्टरमध्ये घडवू शकता आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि त्यासाठीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल, तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाईल आणि वेळोवेळी तुम्हाला या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी गाईड केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.